हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर भाजीचं नाव सांगितलं ना की सगळ्यांना ही भाजी आवडत नाही, पण जर अशा पद्धतीनं भाजी बनवली ना तर कोणी ओळखणार पण नाही की भाजी ही कोणती आहे आणि कशापासून बनवली आहे. तर मी आज कारल्यापासून भाजी बनवली आहे, पण अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे, त्यामुळे कडू तर लागणारच नाही, पण सगळे अगदी आवडीनं खातील. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर मी ही पाव किलो कारली घेतलेली आहेत. तर अगदी फ्रेश अशी छोटी छोटी कारली आहेत आणि 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर आपल्याला कारली स्वच्छ धुवून कट करून त्यातल्या आतल्या बिया काढायचेत आणि बिया काढून नंतर ते खिसून घ्यायचे आहेत. तर आता ते मी प्रोसेस करून घेतली. कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतलाय. त्यानंतर आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तर तेल थोडं जास्त घालायचे, तर 4 चमचे तेल घातलेलं आहे. हिंग घातलंय, मोहरी आणि जिरं घातलंय. मोहरी जिरं छान तडतडलं की हे जे कांदा आणि टोमॅटो चिरलेलं होतं ते घालायचं. तर थोडासा लांबट आकारात मी कांदा चिरला होता आणि टोमॅटोही थोडासा लांबटच चिरला होता, पण अगदी पातळ चिरला होता. तर आता हे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये मसाला असा म्हणजे ग्रेव्हीसाठीचं वाटण म्हणून जास्त कोणतं वापरणार नाही आहोत. तर कांदा आणि टोमॅटो आहे त्याचीच आपली ही जी मसाला त्यामध्ये तयार होणार आहे. त्यानंतर हे लसूण आणि खोबरं आहे, फक्त कच्चा लसूण आणि खोबरं हे मिक्सरला बारीक केलेलं आहे, तर ते 2 चमचे घातलेलं आहे. तर कांदा आणि टोमॅटो चांगले सॉफ्ट झाल्यानंतर मी लसूण खोबरं घालून तेही आपल्याला परतवून घ्यायचे. तर अगदी छान तेल सुटेपर्यंत मी ते सगळं परतवून घेतलंय. तर बघू शकता साईडनं तेल सुटायला लागले. त्यानंतर घालूयात हळद. तर अर्धा चमचा हळद घातली आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलाय. तर आपण गरम मसाला पावडर वगैरे दुसरी कोणतीही यूज केलेली नाही आहे किंवा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. त्यामुळं आपण कांदा लसूण मसाला जो आहे तर तो जास्त घालणार आहोत, कारण आपण गुळही घालणार आहोत भाजीला, त्यामुळं तिखट थोडंसं जास्त. तर बघू शकता अशा प्रकारे मी हे कारलं खिसून घेतलेलं आहे. तर अगदी सिंपल तुम्ही एखाद्या कोणत्याही खिसणीनं किंवा चॉपरमध्ये चॉप करू शकता. तर पाव किलोचं ते जे कारलं आहे तर ते सगळं घातलेलं आहे, त्यातल्या फक्त बिया वगैरे आतल्या काढलेल्या आहेत. त्यानंतर चिंच घातली आणि गूळ, जे की आपले मेन इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यानं म्हणजे कारलं कडूही लागत नाही आणि थोडंसं तिखट आणि कडू आणि गोड असा फ्लेवर मिक्स खूप छान लागतो. त्यानंतर घातलंय चवीनुसार मीठ आणि हे सगळं छान असं परतवून घेतलंय. त्यानंतर घातलेली आहे कोथिंबीर. तर आता तुम्ही बघू शकता की आपण जे कांदा आणि टोमॅटो घातलेलं होतं तर ते आपल्या कारल्याच्या भाजीसोबत छान मिक्स झालंय. त्याची एक प्रकारची म्हणजे आपण म्हणू शकतो की अशी ग्रेव्हीची तयार झालेली आहे. तर आता सगळे मसाले आपले छान असे परतवून झालेले आहेत आणि ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही, म्हणजे अगदी तेलावर म्हटलं तरी शिजली जाते. आपल्याला काय त्यामध्ये फार पाणी यूज करायचंच नाही. थोडासा आता आपण पाण्याचा शिंतोडा देणार आहोत की खाली भाजी लागू नये म्हणून, नाहीतर वाफेवर पण शिजते ती नुसती भाजी. पण मी अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलाय. परत एकदा भाजी मिक्स करून घेतली आहे चांगली आणि आता त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि अगदी मीडियम गॅसवर आपण 15 मिनिटासाठी ही भाजी वाफवून घेणार आहोत. तर मधून एकदा दोनदा चेक करायचं की खाली लागली नाही ना. पण गॅस कमी असेल ना आणि गुळ आणि मिठाचं पाणी सुटतं, त्यामुळं काही ही भाजी करपत नाही. तर मी तुम्हाला आता दाखवते की आपलं कारलंही शिजलं गेलंय, त्यामध्ये कारलं आहे असं वाटतच नाही. अशी आपली ही भाजी म्हणजे बऱ्यापैकी रेडी झाली आहे. आणि आता ह्या लास्ट स्टेजला की आपली भाजी शिजलेली आहे त्या टाईमला आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर आता मी तुम्हाला आधी कलर दाखवते भाजीचा कसा सुंदर आलेला आहे ते. तर आता आपण घालूयात शेंगदाण्याचं कूट. तर चांगलं मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले. तुम्हाला किती आवडेल त्या प्रमाणात कमी जास्त शेंगदाण्याचं कूट करू शकता. तर भाजलेले शेंगदाण्याचं अगदी बारीक केलेलं हे कूट आहे. तर ते कूट घातल्यानंतर आपण ही भाजी परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आणि 1-2 मिनिट बस अशीच आपण परतवून घेणार आहोत, कारण भाजी तर आपली शिजली गेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट काय असाच वरून टाकला आणि नाही फार शिजवली तरी छान लागतं. पण मी भाजीसोबत चांगलं थोडंसं शेंगदाण्याचं कूटही मुरून दिलंय आणि त्यानंतर ही फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे. तर आता त्यानंतर करूयात प्लेटिंग. तर एका प्लेटमध्ये मी चपातीसोबत ही भाजी सर्व केलेली आहे. तर मी ही टिफिनसाठी बनवलेली भाजी होती, म्हणजे कारल्याची भाजी सुकी आणि चपाती, बस हा मी माझ्या मुलीला टिफिन देणार होते. आणि अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी आणि चपाती हा रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे कारल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा. कोणीही ओळखणार नाही की ही कारल्याची भाजी आहे आणि कडू तर मुळीच लागत नाही. तर नक्की एकदा अशा प्रकारे कारल्याची भाजी ट्राय करा आणि आज मी बनवलेली ही कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा.
तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.